माझ्या माइंडमध्ये 2 गाड्या होत्या. टोटल सगळ्या गाड्या फायनलाइज केल्यानंतर ब्लॅक कलर भाई दिसायला मांबा दिसतो, पण काय माहिती का चांबा कलर आहे. म्हणजे मी आवाज ऐकू शकता, आवाज ऐका. काय वेलकम बॅक टू अनदर ब्रँड व्हिडिओ. आज आपण चालले स्लावियाचा टेस्ट ड्राईव्ह करायला आणि मी ड्राईव्ह करणार आहे. बघू आपण तिला कितीपर्यंत खेचू शकतो. कृपया करून तुम्ही खेचण्याचा प्रयत्न करू नका. खेचण्याचं म्हणजे जस्ट आम्हाला तिचा इंजन टेस्ट बघायचा आहे आणि किती RPM ला किती ॲव्हरेज देऊ शकते ते आपल्याला काउंट करायचं आहे. गेअर पण चेंज करायची इच्छा नव्हती, एवढी भारी गाडी चालते. पहिला असं 100 ती म्हणजे अशी 4-5 गेअर अशी स्टेबल मध्ये चालू शकता. आणि तुम्ही आता इथे स्टेट रूट आहे, मी तुम्हाला स्टेट रूटला दाखवतो कसा आहे तो. हे बघा मी XC एकदम नॉर्मल देतोय आणि नॉर्मली जर XC दिली ना तुम्ही स्पीड बघा स्पीडोमीटर मध्ये. हे बघा म्हणजे ती पिकअप आहे ना नॉर्मली आरामात पिकअप पकडते. तिला फक्त स्टेट रूट द्या. हे बघा गाडी चालते एकदम स्टेबल. 80 पोहोचली आता. कोण बोलणार पण नाही की एवढ्या स्पीडला ती कशी काय जाते. कॉज तिचा टर्बो आहे ना त्यामुळं. पण सेफ्टी पर्पज थोडी स्लोच चालवायची कॉज आपल्याला सेफ्टी. आणि आता दुसरी गोष्ट तुम्ही इथं बघितली तर गाडी पळण्यामध्ये एकदम टॉप नॉच आहे. पण कसं आहे विषय की तिला रूट पाहिजे. आणि बघा असं मध्ये पॅच आहेत ना, हे पॅच आहेत ना, त्या पॅचला गेअर कमी करायचं. कॉज ती सेडान आहे पण ती थोडी उंच सेडान आहे. सेडान कॉम्प्युटर मध्ये तिच्या जेवढ्या गाड्या आहेत ना त्यांच्यापेक्षा ती उंच आहे. म्हणजे 179 mm तिचा ग्राउंड क्लिअरन्स आहे. पण तो बॅक स्टेपला आहे आणि पुढे थोडा कमी आहे. तर त्यामुळे जर तुमची उतरण असेल गाडीची तर ऑफकोर्स तुम्ही हलकी स्लो घ्या. कॉज मग ते खाली घासण्याची भीती तुम्हाला येणार नाही गाडीला. आणि तुम्हाला एक पण आज का फील नाही होणार. आता एवढ्या खराब रोडवरून मी गाडी चालू आहे पण एक पण तुम्हाला आज का असा फील नाही होणार. ती स्टिपर साईड सस्पेन्सर आहेत पण वाटणार पण नाही तुम्हाला की गाडीमध्ये तेवढा आज का फील होते. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, मागे पावसाळा होता त्या टायमाला मी गाडीमध्ये लोणावळ्याला गेलेलो. तर ना पाऊस जेव्हा लोणावळ्याचा पडत होता ना गाडीवरती, म्हणजे पाऊस जेव्हा लोणावळ्यात गेलो तेव्हा गाडीवर पाऊस पडत होता. त्या टायमाला पाऊस थोडा पण आतमध्ये जास्त फील नव्हता होत की एवढ्या जोरामध्ये पाऊस गाडीमध्ये पडतोय. म्हणजे अरे कहना क्या चाहते हो गाडीच्या टप्पावर. बिकॉज दुसरी गाडी असती तर लगेच म्हणजे फील झाला असता. आमची दुसरी ब्रेझा आहे, तो आमचा दादा बोलत होता की जेव्हा तिच्यामध्ये बसलेलो ना वॅगनर मध्ये, तेव्हा त्याची वॅगनर होती आणि ब्रेझा आता घेतली तर तिच्यामध्ये लगेच फील व्हायचं की पाणी पडतोय वरती म्हणून. हिच्यामध्ये अजिबात फीलच नाही आला. म्हणजे हिचा आतमध्ये आयसोलेटेड वाटतो एकदम बसल्यानंतर. आणि साऊंड क्वालिटी तर एकदम टॉप नॉच आहे. गाईज फायनली आपण राईट नाव गाडी मेन रोडला टाकले. रोड बघा कसा आहे, 1 वे रोड आहे आणि गाडी एकदम स्टेट रूट आहे. तर स्टेट रूटवर मी तुम्हाला पलवण्याचा तिचा टर्बो दाखवू शकतो. आवाज ऐका, मी एकदा हे बंद करतो. म्युझिक सिस्टीम आहे, तुम्ही आवाज ऐकू शकता. आवाज ऐका. टर्बो कसं वाटतं मला सांगा कमेंट सेक्शन मध्ये. आता पिकअप घेतलाय गाडीने. आपण जास्त स्पीडला जाणार नाही कॉज मेन रूट आहे आणि मेन रूटला घरचे वगैरे ब्लॉग बघतात तर मी तुला इन्स्पिरेशन नाही जाणार की जास्त स्पीडला जा. 66 गेलं आपण 72 75 80 85 100. बस सो गाईज 100 ची स्पीड होती राईट नाव आणि एकदम फ्लुइडली गाडी चालते. काय टर्बो एकदम पॉवर एकदम बादशाह आहे. फक्त गाडी एकच सांगते की जास्त स्पीडला मारू नका. आपण त्यासाठी तुम्हाला एकच मी सजेशन देईन की जेव्हा तुम्ही गाडी वगैरे रन करत असाल ना सीट बेल्ट कंपल्सरी लावा आणि मग नंतर तुम्ही गाडी रन करा. आपण एक पुढून टर्न बघू आपण इथं कुठला मागचा का हा पण बरं आहे, जास्त बेटर वे. हे बघा जास्त काय मॉडिफिकेशन नाही केली, एकदम क्लासिक आणि सिम्पल ठेवले. सिम्पल क्लेवर. म्हणजे 4th गिअरला तरी गाडी चालत असली ना तरी असं फील नाही होत का तुम्ही गाडी 4th गिअरला चालवताय. एकदम सिम्पली चालते. म्हणजे नॉनस्टॉप जर तुम्ही बघायला गेले ना तर नॉनस्टॉप जर ह्याच्यामध्ये रनिंग करा तुम्ही घेतली तर तुम्हाला कंटाळा हा प्रकारच तुम्हाला येणार नाही. एकदम सिम्पलीमध्ये गाडी क्लेवरमध्ये चालेल. आता बघा एक स्टेट रोड आहे इथं आपण आता राईट नाव टेस्ट घेणार आहेत. तर बघू 5th गिअरपर्यंत कितीला जाते गाडी आणि तुम्हाला मी सांगतोच कशी वाटते कितीला जाते ती. तर राईट नाव आपण आता चौकच्या रूटवर आहेत आणि आपण चौकच्या रूटवर एक स्पीड टेस्ट घेणार आहेत गाडीची. 4 ते 5 गिअरपर्यंत कितीच्या स्पीड टेस्टला जाते आणि हिचा टर्बोचा आवाज कसा आहे, टर्बो कसा ॲक्टिवेट होतो आणि काय तिची प्रोसेस आहे. जर तुम्ही गाडी विदाउट थ्रॉटल तुम्ही उठवली तर एकदम परफेक्शन नाही तिला कशी काय तिला आपण रूटला आणू शकतो ते. तर बघू आपण एकदा विदाउट इन्व्हेस्टिंग टाइम. मला तर आय एम एक्सायटेड.
आणि गाडी आता मी रूटला आणण्यासाठी काढतोय. तर गाडी एकदम स्ट्रेट रूटसाठी आपण काढणार आहेत. आणि हा थर्ड गिअर पडला गाडीला. काही मला सजेशन द्या ना, गाडीला काय करू. ते मोबाईल लावायला मला पाहिजे, म्हणजे जेणेकरून मी मोबाईल एकदा लावला ना तर रफ करून आपण व्हिडिओ काढू शकतो. रफकून म्हणजे रफकून एकदा व्हिडिओ निघला ना की ब्लॉग एकदम कार ड्रायव्हिंगचं ब्लॉग पडतील. मग तुम्हाला टेन्शन नाही ना, ब्लॉग तुम्हाला कंपल्सरी भेटतील. कार ड्रायव्हिंगचं ब्लॉग पडणार, एकदम भाषा ब्लॉग पडणार. ही गाडी कशी वाटते, EV मस्त वाटते का ती पण. मग ती गाडी पण मस्त आहे रे. पण विषय असा आहे का आपल्याला पेट्रोल पाहिजे होती आणि आपला ड्रीमच होतं ना की स्कोडा नाही तर मग डायरेक्ट काम 25 स्कोडाच पाहिजे भाई. म्हणजे पहिल्यापासून माझा ड्रीम होता. एक रॅपिड बघितलेली मी, एक स्कॉडा बघितलेली, होंडा बघितली. आपला स्टार्टिंगला जेव्हा गाडी बघायला गेलो ना रॅपिड माझ्या माइंडमध्ये होती, पण रॅपिड अनफॉर्च्युनेटली हे झाले, काय बोलतात त्याला, डिस्कंटिन्यू झाले इंडियामधून. तर रॅपिड नाही घेतली. मग माझ्या माइंडमध्ये 2 गाड्या होत्या. टोटल सगळ्या गाड्या फायनलाइज केल्यानंतर मी वॅरना बघितली, होंडा सिटी बघितली, बऱ्याच गाड्या बघितल्या. तर मग फायनल डिसिजनला कन्क्लुजन माझा काढला मी की मला पाहिजे तर भाई मग स्कॉडा नाही तर वर्टस. पण वर्टसचं काय पार्ट अवेलेबिलिटी नाही आहेत. तर मग आय वॉज डिसाइडेड की स्कॉडा इज द बेस्ट चॉईस माझ्यासाठी आणि आपल्या पब्लिकसाठी पण. आता गाडी आपली थोडी रोडवर आहे, तर आपण गाडी एकदा फटाक करून वळून घेऊ, फटाक करून. आणि ते कुठेतरी आपले बोललेत निखिल आणि आपले मेन एडिटर ऋतू क्रिएशन बोललेत की इथे कुठेतरी जागा आहे मस्त, त्या जागेवर ना विंटेज कार्स आहेत. तर बघू एकदा एंट्री भेटते का, तर भेटली तर आपण जाऊ विंटेज कार बघायला. माझी इच्छा आहे, तुमची इच्छा आहे ना रे बघायची? नक्कीच. मग चला एकदा आपण जाऊ विंटेज कार बघायला. कॉज एक सनीत जाधव जो मित्र आहे आमचा आधी म्हणून, आदित्य घे, त्याची स्टोरी बघितली यांनी, मी पण पाहिलेली ती स्टोरी. विंटेज कार होती इथे कुठेतरी. तर बघू विंटेज कार एकदा बघण्याचं प्लॅनिंग चाललंय आमचं पण. तर टाकतो गाडी आता इकडे विंटेज कारच्या इकडे. पण एंट्री भेटेल ना, एक अंदाज तुमचा भेटली काय वाटतंय? आधी कधी घालता आदित्य? बाहेरची गाडी बंद पडली वाटते. नहीं. सो ही गाईज आता आम्ही एका गावाच्या ठिकाणी आलो. गावाचं नाव आहे सारंग, राईट ना? तर बघू आता एक जागा आपण प्लेस लोकेशन बघतोय आपल्या शूटसाठी. एक हंबल शूट करायचा आहे आपल्याला गाडीचा आणि आपला एक मस्त रील शूट करायची आहे. इंस्टाला फॉलो करा मला पण जर तुम्ही बघा असा व्हिडिओ. आपल्याला या रूटलाच गाडी शूट करायची. तर आम्ही गाडी आता इथं काच करून हँडब्रेक ओढतो. तुम्ही गाईज फायनली आपण एका लोकेशनला बसलो, गाडी बोले मी आणि एकदम पीस जागा वाटते मला ती. त्या जागेसाठी आपण एक्सप्लोरेशनसाठी जाऊ. 2-3 एक रील पण शूट करू आणि गाडीचा इथे मला वाटतंय इथे रील शूटचा कार्यक्रम इथे करून टाकू. गाडी जास्त टाइम ड्राईव्ह केली ना का इथे जेट आहेत ते चालू होतात, म्हणजे कुलिंगसाठी. टर्बो इंजिन कुलिंगला पडतो. तर तिथं दिसतंय का तुला? म्हणजे तुझं जास्त हिटमध्ये चालवली ना तर इंजिन कूलसाठी ते एनर्जी क्रिएट होते. म्हणजे इथं बॅटरी आहे ना एक दुसरी सेपरेट दिली आहे, त्याच्यामध्ये एनर्जी क्रिएट होते फक्त त्या एक्झॉस्टसाठी. मग तिथून तो एक्झॉस्ट आहे ना हीट बाहेर काढतो इथली. आणि इथली हीट आपल्याला ह्याच्यामध्ये येऊन भेटते, म्हणजे जर हीटर चालू केला तर. मस्त ऊन पिन पडला आणि चांगला एक रमरमीत आपली रील निघल, रपरपीत. आपण मस्त गाडीला वॉश केले. बघा तुम्हाला एकदा गाडीचा व्ह्यू दाखवतो. मला सांगा कशी दिसते ती. मी फॉर्मल वेअर केले आहेत आणि मस्त स्लीपर घालून आला आहे. माझ्यासोबत आला निखिल आला आहे, निखिल आणि आमचे ऋतुराज क्रिएटर, मेन क्रिएटर आहेत. जी आपली जुनी स्कॉडा स्लाव्याची रील आपण टाकलेली ती अशी शूट केलेली आपण आणि ऋतून एडिट केली ती. हे बघा तुम्हाला एक प्लस पॉईंट दाखवतो. तुम्ही बोलता ना इथे चावी नसते लावायला, काय करायला लागतो असा पुशअप करायचा आणि मग तो आपलं फ्यूल टँक ओपन होतो. पेट्रोल आहे ही पेट्रोल आहे. फ्यूल टँक कसं ओपन होतं, जर तुमचा डोअर ओपन असेल ना गाडीचे तरच ओपन होईल, अदरवाईज तो अनलॉक होत राहील. आणि बूट स्पेस एकदा मी तुम्हाला दाखवतो किती येते बूट स्पेस गाडीची बूट स्पेस. जरा एक कचरा वगैरे इग्नोर करा, पण बूट स्पेस आहे 550 लिटर, म्हणजे 4 आबी बसतील ह्याच्यातमध्ये. एक तुमच्या ह्याच्यासाठी सांगितलं तर माहितीसाठी. आणि जर तुम्ही खाली बघितलं तर एक स्टेपनी आणि बरंच काय काय बघायला भेटतो. माल मसाला इथे थोडा लपून पण ठेवला आहे मी. आणि एक एक्स्ट्रा स्पेअर टायर आहे. चला मी तुम्हाला एकदा आतला लुक दाखवतो गाडीचा आतला लुक बघा तुम्हाला एकदा दाखवतो. आम्ही बॅकअपसाठी आणला आहे, कॅमेरा वगैरे शूटसाठी आणला आहे. आणि गाडीचा आतला लुक तर काय, मी लेदर रॅपिंग केली ती, जॅगवारचे सीट कवर टाकलेले हे तुम्हाला माहितीच असतील. आणि अदरवाईज मी काही कस्टमाइज नाही केलं गाडीमध्ये, कारण की जेवढी गाडी सिम्पली आणि क्लेवर ठेवाल ना तेवढी ब्रँड दिसते. ब्रँडेड गाडी ब्रँडेड दिसते, त्यामुळे काय विषय येत नाही. म्हणजे आणि फक्त मॅट आहेत ना, मॅट हे बघा, ह्या मॅट आहेत ना, फ्लोरिंग मॅट आहेत, त्याच्या खाली एक फ्लोरिंग मॅट टाकली. ही तुम्हाला लेदर रॅपिंग मध्ये बघायला भेटेल. आणि दुसरे तेच मॉडिफिकेशनला बेसिक केलं मी, 70% आम्हाला ग्रीन पाहिजे. आणि ग्रीन म्हणजे ग्रीन टोन पाहिजे, म्हणजे उन्हाची जास्त रोशनी येणार नाही.
कंपनीच्या असतातच आणि कंपनी सनशील्ड दिलं जरा म्हणजे ऊन जरा कमी येईल आतमध्ये. आणि बाकी इकडच्या साईड रूमला तुम्ही बघितला तर इथं काय तुम्हाला बघायला भेटेल, मी एक मोबाईल इथं लावलेला जो माझ्याकडं स्पेअरमध्ये होता, जो मी यूज पण नव्हतो करत, म्हणजे iPhone 5s आहे तो यूजच नाही केला ऑलमोस्ट मी. तर तो का लावून ठेवला कारण मला लोकेशन म्हणजे टाकायचं झाला किंवा लोकेशन याच्यामध्ये कनेक्ट करून टाकला मी डायरेक्ट. म्हणजे गाडीचा लोकेशन दिसतो, गाडी कुठे पार्क झाली, फक्त त्याला नेटवर्क कनेक्शन देत राहायचा टाईम टू टाईम म्हणजे पेट्रोल कसं गाडीला वरती राहायला लागतो तसं आहे. मग टाईम टू टाईम त्याला हे नेटवर्क कनेक्शन जर तुम्ही दिला ना तर तो डायरेक्ट बेसिकली कनेक्ट कुठं होतं माहिती का, तुमच्या याच्यामध्ये इन्व्हर्टेड सिस्टम आहे ना त्याच्यामध्ये कनेक्ट होऊन जाईल. आणि बाकी तुम्हाला स्टेअरिंगच्या एखादा एरिया दाखवलं ना तर रपरपीत तुम्हाला एरिया दाखवतो मी, रपकून एरिया बघा तुम्ही. थोडंसं काल मी वॉश केलं तरी पण नाही एवढी वॉश दिसत. ब्लॅक कलर भाई दिसायला मांबा दिसतो पण काय माहिती का चांबा कलर आहे. म्हणजे एक असा विषय आहे डायरेक्ट तो मांबा आहे पण एकदम चांबा कलर आहे. कारण तो असतात की बरोबर माझ्या कॉमेंट्रीला काय करायचं याला, मला मी असं मजा केलीच राहायला लागतं. दुनियामध्ये दुखदर सगळं नव्हतं बाई पण नाही दुखदर धरून पाहिजे नाही म्हणजे मजा की यावा माडा की ना मजा की यावा एकदम. आणि मी तुम्हाला दाखवतो स्टेअरिंग व्हीलमध्ये काय आहे. स्टेअरिंग व्हीलमध्ये तुम्ही जर बघायला गेले तर मी काय जास्त ह्याच्यामध्ये हे नाही केलं. आणि जर तुम्ही बघितलं बेसिकली चावीला बघतो किचन लावला मी, बाकी काय जास्त काय मॉडिफिकेशन भाई कोण करतो मॉडिफिकेशन जास्त म्हणजे काय तुम्हाला बोलू डीजे लावतात मॉडिफिकेशन. म्हणजे आपल्याला काही एकदम असं छपरी वाईब ते टाईप नाही वाईब द्यायची आहे गाडीला, एकदम बेसिक आणि सिम्पली क्लेवर. गरमी एकदम भयंकर होते गाई, एवढ्या गरमीमध्ये मी ब्लॉक काढतोय तुम्हाला समजून घ्या ना. काहीतरी मला कमबॅक करायचं आहे लाईफमध्ये आणि मी ब्लॉक काढतोय म्हणजे तुम्ही समजून घ्या ना. म्हणजे माझ्या लाईफमध्ये किती गोष्टी आहेत कामाच्या पण मी तरी तुमच्यासाठी ब्लॉक काढतोय. ब्लॉक काढल्यानं मला आनंद वेगळाच होतो आणि तुमच्यासाठी तर वेगळाच होतो. विषयच लांबचा आहे, लांबलचक विषय. तर आपण विदाऊट एनी वेस्टिंग टाईम लांबलचक विषय बंद करू आणि रील शूट करू. ऋतू क्रिएशन बघतात माझ्याकडे. चला बाबा तुम्ही इथलंच का सारंगचं का? वातावरण मस्त आहे तुमच्या गावातला, वातावरण मस्त आहे तुमच्या गावातला. म्हणजे इथे दुपारी येऊन मस्त झोपण्यासारखं आहे वातावरण. हा का? मी वडगावशी आलाय. वडगाव माहिती आहे ना? वडगाव वाशिवली. हा आणि हे काय भाई इथे नदी आहे काय? हे काय आहे नक्की? ओढ्याचं पाणी दिसतंय मला, काहीतरी विषय वेगळा आहे. या ओढ्याचं पाणी मी जर राहत असतो ना इथं 100%, 200%, 1000% मी जर राहत असतो ना तर मी नक्की एक गोष्ट केली असती की मस्त दुपारी आलो असतो बॅग वगैरे घेऊन खायला वगैरे घेऊन मस्त असा हातरला असतं काहीतरी झोपण्यासाठी, मस्त झोपलो असतं. चिल मोमेंट. तुम्हाला वाटतो का तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आल्या म्हणजे तुम्हाला लाईफमध्ये सगळ्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी सगळ्या गोष्टी भेटल्या ना की तुमची लाईफ 25 होते? पण नाही भावांनो, जेवढी शांतता असेल ना लाईफमध्ये पीसफुल शांतता, टॉप नॉच काम 25 आहे काम, लापलापीत काम 25 करायचं आपल्याला. मांबा आपली दिसते बघा इथून, दिसते का? गाडीचं नाव ठेवलंय काय मांबा. आजपासून तुम्ही बोलला सकोडा मांबा. गाडीचं नाव मांबा आहे बघा, लक्षात ठेवा. मांबा ब्लॅक मांबा नाही येतो, ओनली मांबा. सो आता आपण निघू विदाउट इन्व्हेस्टिंग टाईम. जर्मन इंजिन आता काय स्टार्ट होते. स्कॉडाचा आपला लोगो आला आहे. गाडी स्टार्ट. आवाज सांगा फायरिंग कशी आहे. फर्स्ट गिअर हॅज बीन शिफ्टेड नाव अँड लेट्स गो. सो गाईज फायनली आपण घरी पोहोचलो. आता गाडी आपण पार्क करतोय. इथे पार्क करणं थोडं कॉम्प्लिकेटेड पेक्षा जास्त जरा कॉम्प्लिकेटेड आहे कारण इथं 2-3 पाईप पण आहेत आणि त्यांना बघून एकदम पार्क करायला लागतो. आणि मी पुढे एक माझी मंदबुद्धी चालून मी एकदम प्रोफेशनल काम केलंय. पुढे मी एक सिमेंटचा हे लावलाय, एक तुकडा आहे मोठा तो लावलाय. कॉज गाडी आहे ना परफेक्ट मी त्याला जाऊन टच होते आणि मला समजतो की गाडी गाडी टच झाली म्हणजे गाडी लागली आपली. तर आपण फायनली आता वडगावमध्ये पोहोचलो. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा विसरू नका, कमेंट करा विसरू नका. व्हिडिओवर लाईक नका करू, त्याच कमेंट पण करा आणि फॉलो करा. माझ्यासोबत आजची टीम दाखवतो कोण कोण होती. ऋतू क्रिएशन होता, खाली एक आयडी दिला आहे त्यात फॉलो करा. कॅमेरामॅन निखिलला आयडी दिला आहे, फॉलो करा. निखिल मॉडरेटर चॅनलचा, याला पण मॉडरेटर करून टाकतो. चला भेटतो तुम्हाला पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, लव यू. हथौड़ा पापी मैं गाली देता काफी.